हजार लोकांचा मॉब या चौकामध्ये उपस्थित होता आणि या ठिकाणी या बाजूला ताफा होता, त्याच्या पुढं शेकडो मोटरसायकली लागलेल्या होत्या, हे वास्तव आहे। आणि या बाजूने रात्री जाणाऱ्या पुणे मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स होत्या, ती वाहतूक स्वतः आमदार महोदयांनी अडवली आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ती सर्व आम्ही लोकांनी ही वाहतूक या बाजूने वळवण्याचं काम झालं। तिकडून जर त्या गाड्या गेल्या असत्या तर घटनास्थळावर जे पडलेले पुरावे होते, जे त्या ठिकाणी शस्त्र होतं पडलेले, गाड्या जर तिकडून गेल्या असत्या तर जे त्या ठिकाणी घटनास्थळ होतं, जे घटनास्थळ होतं त्या ठिकाणचे पुरावे नष्ट झाले असते, हे वास्तव आहे। आणि आता फेसबुक वरती काहीतरी पेड कार्यक्रम चालू आहे। आता सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीनं गुन्हेगारीला जे पोषक वातावरण आहे, मग तो मटका असेल, जुगार असेल, गांजा असेल, चोऱ्या माऱ्या असतील, ह्या पूर्णपणे अत्यंत भयानक वाढलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही आळा कशा पद्धतीनं बसवता? माझं पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आमदार महोदयांनी पोलीस तुम्ही पाहू मला बोलू द्या, ती पूर्ण या ठिकाणी हकीकत सांगू द्या। जे आमदार महोदयांचे जे सिविक सहाय्यक होते, रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम मागवण्यात आली, मग त्यामध्ये काही खाजगी बोलवण्यात आले, जर गरज पडली तर त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। एवढी मोठी टीम आणि वैद्यकीय उपचार पुरवण्याचं काम केलं। हे करत असताना आज जर आपण हे मड्यावर राजकारण जर करणार असो तर दुर्दैव, ही आपली संस्कृती नाही। माझं मड्यावरचं राजकारण नाही, माझं सत्यावरचं राजकारण आहे। आणि सत्य जे आहे ते 2 नंबर धंदे आहेत, दारू आहे, मटका आहे, जुगार आहे, हे तुमच्या प्रभागात भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि तुमचे पोलीस झोपा घेतात, त्यांच्याकडनं हप्ते घेतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही नगरसेवक म्हणून काय कर्तव्य बजावणार आहात? खूप चांगला मुद्दा आहे आपला। जे आज फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर जे रान पेटवतायत, खरं त्यांनी या घटनेवर या अवैध धंद्यावर त्यांनी आवाज उचलला पाहिजे। त्यांचेच धंदे आहेत। हा, जे आता फेसबुकवर रान उठवतायत त्यांचे धंदे आहेत, ही वास्तव आहे। आपण या भागामध्ये आता जर गेलात, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या शेजारी खूप मोठा अड्डा आहे त्या ठिकाणी अवैध धंद्यांचा। विवेकानंद पोलीस स्टेशनचे पीआय कान उघडून ऐका, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब, तुम्ही कान उघडून ऐका, बोला। या ठिकाणी हा जो खून झालेला आहे त्याची पार्श्वभूमी केला होता ना, उघड आहे, मी उघड सांगतोय। या भागामध्ये जे अवैध धंदे आहेत, या खुनामागेही त्या गोष्टीचा खूप मोठा हात आहे। सामाजिक वातावरण या अवैध धंद्यामुळे या भागामध्ये बिघडलेलं आहे। तेव्हा आमच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला कारवाई नाही अपेक्षित, किती केसेस झाल्या आम्हाला हे अपेक्षित नाही। कायमचा माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणचे जे पी आहेत संतोष पाटील साहेबांना आमचं नम्र निवेदन आहे की आपण कायमचा या अवैध धंदे करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, पूर्व भागाला पूर्ववत करावं, शांत करावं। आणि अत्यंत गंभीर घटना आहेत या भागातल्या, आणि आपल्याला या ठिकाणी सांगतो मी, अत्यंत दहशतीचं वातावरण या पूर्व भागामध्ये झालेलं आहे आणि या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी पण आहे। काही निवडणुकीमध्ये जे पराभवानं बिचकून गेलेली काही लोक आहेत, याच्या मागे राजकारण करण्याचं काम करतायत। निवडणुका होत जातील, माणसं जगली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे। आणि मेलेल्या माणसावर राजकारण करणे इतके आम्ही कमकुवत नाहीत, जिवंत माणसाचं राजकारण आम्ही करतो आणि जिवंत माणसासाठी हे अवैध धंदे बंद करावेत, आमची मुख्य मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने कठोर कारवाया कराव्यात, या अवैध धंदे करणाऱ्याचा कायमचा बंदोबस्त करावा या भागामधून। शहराचे जे आमदार अमित भैया देशमुखांच्या विरोधामध्ये ज्या काही उलट सुलट चर्चा चालू होत्या, त्या उलट सुलट चर्चेला कुठंतरी पूर्ण विराम मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया। पण एक सत्य आहे की ज्या पद्धतीनं अमित भैयांनी ज्या पद्धतीनं कॉलेज या ठिकाणी टीम